प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्यांनी भागवत संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार थेट पंजाब पर्यंत नेला आणि आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जीवांचा उद्धार ज्यांनी केला, ज्यांच्या हाताने भगवान परमात्म्याने जेवण करावा हा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला, त्यांनी जगामध्ये नाचून ज्ञानाची दीप लावली, नाचू कीर्तनाचे रंगी अन ज्ञान दीप लावू जगी, असे असणारे माझे श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांचा भार चरणाचा अभंग नसून 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग आजच्या सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही येथ. नामदेव महाराज या अभंगामध्ये म्हणतात की संत संगतीचे काय सांगू सुख. भाषा कळते ना माझी, अमेरिकेहून आले मी, भाषा कळते ना. नामदेव महाराज म्हणतात की संत संगतीचे काय सांगू सुख. आपण काय सांगू हा शब्द कुठे वापरतो बाबा? जिथे आपल्याला उत्तर देणं शक्य नाही तिथे, बरोबर ना. एखाद्याला विचारलं की बाबा समुद्रामध्ये पाणी किती आहे, 1000 लिटर, 2000 लिटर, 1,00,000 लिटर, 2,00,000 लिटर, तो सांगू शकेल का? आपण त्याला 3-4 हॅलो विठ्ठल विठ्ठल आपण जर त्या व्यक्तीला 3 ते 4 वेळेस विचारलं की बाबा सांग रे समुद्रामध्ये पाणी किती आहे, तो व्यक्ती सांगेल का? त्याला सांगता येणार नाही. तो कंटाळून आपल्याला एकच शब्द विचारेल की काय सांगू. काही लोकांना असं वाटेल की काय सांगू हा शब्द जिथे वापरतात तिथे लोकांना उत्तर देता येत नाही तिथे. पण हा प्रश्न थोडा वेगळा आहे. संतांच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे सांगता येत नाही, म्हणून नामदेव महाराज म्हणतात की संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपणा पारिके नाही तेथ. पारक म्हणजे ओळख. त्या ओळखी, त्या सुखाचं ओळखच आपल्याला सांगता येत नाही, म्हणून नामदेव महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिके नाही येथ. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामदेव महाराज म्हणतात की या पृथ्वी तलावरती, या इह लोकावरती फक्त आणि फक्त साधूच थोर आहेत, संतच थोर आहेत. आणि इथून पुढच्या कलियुगामध्ये तर फक्त आणि फक्त साधू आणि संतच थोर आहेत. इह लोकी तोची सर्वाभूती सम आणि शरीराचा भ्रम नेनो कदा. नामदेव महाराज म्हणतात या इह लोकामध्ये, इह लोकी तोची सर्वाभूती सम, सर्वांना समान दर्जा देणारे संतच आहेत. एखादा सरपंच असेल, एखादा आमदार असेल, एखादा खासदार असेल, त्याला कोणता तरी व्यक्ती 2 नजरेमध्ये जर त्यानं पाहिला तर कोणता तरी व्यक्ती अभिमानाने मोठा दिसतो, कोणता गरिबीने दिसतो, कोणता अहंकाराने, काही ना काही फरक दिसतो ना त्यामध्ये. बरोबर आहे ना माता माऊली. आपण भेद करतो पण संत भेद करतात का? इह लोकी तोची सर्वाभूती सम. या पृथ्वीवरती जेवढे काही लोक आहेत त्यांना समान दर्जा देणारे फक्त संतच आहेत. सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेनो कदा. आणि जे सर्वाभूती सम ते सर्वांना जे समान मानतात ना ते स्वतःच्या शरीराचा भ्रम कधीच करत नाही. आपल्याला भ्रम आहे मी सुंदर आहे, मी गोरी आहे, मी दररोज फेअर अँड लवली लावते, मी दररोज फेस वॉश वापरते, अनेक प्रकारचे क्रीम वापरते. आपल्याला भ्रम आहे शरीराचा. पण भ्रम कोणाला नाहीये तर माझ्या संत महात्म्याला स्वतःच्या शरीराचा भ्रम नाहीये. आणि नामदेव महाराज सांगतात की नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा. गाईमध्ये जसं गाईचं दूध सार आहे तसं या पृथ्वी तलावरती केवळ आणि केवळ संत सार आहेत असं नामदेव महाराज म्हणतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आता इथून पुढे आपण अभंगाचा भावार्थ पाहूया. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं म्हणजे तो असा की गेले 11 वर्ष झाला आपल्या गावामध्ये चालू असलेला हा भैरवनाथ यात्रा उत्सव महोत्सव, या निमित्ताने आपण दरवर्षी गेले 11 वर्ष झालं अखंड हरिनाम सप्ताह करतोय. अभंग कोणाचा आहे? कीर्तन विसरून जायचं नाही. मी जाताना प्रश्न विचारेन. कीर्तन श्रवण करण्यासाठी आलात पूर्ण माइंड इकडेच, बाकी कुठेही नाही. कीर्तन झाल्याच्या नंतर मी कोणताही प्रश्न कुणालाही विचारू शकते. त्यामुळे सर्वांनी एकदा सुंदर असं भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल अभंग माझ्या नामदेव महाराजांचा आहे.
अभंगामध्ये माझे नामदेव महाराज म्हणतात की संत संगतीचे काय सांगू सुख, म्हणतात की या संतांचं सुख किती मोठं आहे. नेमकं संत आहेत कोण? ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते संत आहेत. आपल्याकडे ज्ञान आहे का? चला एकदा संतांची व्याख्या सांगते. सन्मार्गाने वर्तन करणारे, देव स्वरूप असणारे, विद्या व विनय यांची परिपक्व दशा गाठलेले का त्यांना संत म्हणतात. त्यांच्याकडे ज्ञान आहे म्हणून आपण त्यांना वाकून नमस्कार करतो. आपण पुढून चाललो तर आपल्याला कोणी नमस्कार करतं का हो? इकडेही बोलायची गरज नाही. इकडे आपल्याला कोणी नमस्कार सुद्धा करत नाही. का? आपल्याकडे ज्ञान नाही. मग आपण अज्ञानी आहोत. मग अज्ञानपणामुळे काय होतं पहा. एका गावामध्ये एक व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त दारू प्यायचा. त्याला दुसरं कामच नाही. दारू पिणं, घरी येणं, बायकोला त्रास देणं, आपल्या मुलांना त्रास देणं, आई वडिलांना त्रास देणं, हा त्याचा धंदाच झाला होता. एवढा त्रास द्यायचा त्याची बायको, मुलं सगळे त्याला कंटाळून त्रस्त झाले होते. एक दिवस त्याचा मुलगा पिंट्या नावाचा खूप हुशार होता. त्या पिंट्या नावाच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट लागणार होता. तो एवढा हुशार होता की त्याने पहिलीपासून 10वीपर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. नीट आहे का मी काय बोलते तर? पहिलीपासून 10वीपर्यंत त्याने कधीच 1 नंबर सोडला नाही. एक दिवस पिंट्याचा 10वीचा रिझल्ट लागणार. पिंट्याला सर फोन करतात की पिंट्या, अरे उद्या तुझा 10वीचा रिझल्ट लागणार आहे, उद्या शाळेत येऊन जा. बरं सर. बरं गुरुजी मी येऊन जातो. याला आनंद होतो की मी खूप अभ्यास केलेला आहे, मला चांगले मार्क पडावेत याची अपेक्षा असते. रात्री त्याच्या वडिलाला सांगतो की बाबा माझा उद्या 10वीचा रिझल्ट लागणार आहे. बाप तर काय दारू पिलेला असतो, त्याला तर कोणत्याही गोष्टीचा आनंदही नाही आणि दुःखही नाही. 10वीचा रिझल्ट लागणार. सकाळी उठला पिंट्या, स्नान संध्या झाली, शाळेमध्ये गेला. दुपारी 12 वाजले आणि याचा बाप सकाळी 7 वाजता उठला, थोडीशी घेतली, गावामध्ये गेला, फिरून आला, बस स्टॉपला येऊन थांबला. 9ची बस स्टॉप जाणार होती जामनेरला. तो जामनेरला गेला. जामनेरवरून आणखीन थोडीशी घेतली. येता येता त्याला शाळा दिसली. म्हटलं अरे आज तर पिंट्याचा 10वीचा रिझल्ट लागणार होता, आपण गेलं पाहिजे शाळेत. तो शाळेत जातो आणि गेटच्या बाहेर जाऊन थांबतो. गेटच्या बाहेर जाऊन थांबल्याच्या नंतर एक वाजता रिझल्ट लागतो. पहिला मुलगा असा धावतच येतो. पिंट्याचा बाप त्या पोराला विचारतो की का रे तुला किती मार्क पडले, तुझा कितवा नंबर आला? सांगितलं. काका माझा 20 नंबर आला. थोड्या वेळाने दुसरा मुलगा आला. विचारलं त्याला का रे बाबा तुझा किती नंबर आला? काका माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला. तुझा किती आला? 12 नंबर आला. चौथा मुलगा आला. 8 नंबर आला. आता 5व्या वेळेस मात्र याचाच मुलगा आला. पिंट्याचा बाप असे 2 कमरेवरती हात देऊन थांबतो आणि पिंट्याला विचारतो, पिंट्या अरे पहिलीपासून 10वीपर्यंत वर्गामध्ये काय काय दिवे लावले आणि आता कितवा नंबर आला सांग. पिंट्या एवढा आनंदामध्ये होता, उड्या मारत होता, काहीतरी तोंडामध्ये गुणगुणत होता. पिंट्या जवळ येऊन थांबला तरी आपल्या वडिलाने काय विचारलंय त्याला भानच नाही. पिंट्याचा बाप पुन्हा विचारतो तुला अरे पिंट्या तुला समजतं का मी काय बोलतो आहे? तर काय बाबा माझं थोडंसं लक्षच नव्हतं. अरे पहिलीपासून 10वीपर्यंत वर्गामध्ये काय काय दिवे लावले आणि आता कितवा नंबर आला सांग. बाबा माझा 1 नंबर आला. पिंट्याचा बाप पिंट्याला म्हणतो अरे पिंट्या लोकांच्या पोराची 15-15, 20-20 नंबर आणि तुझा 1च नंबर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचंय काय की त्याच्याजवळ अज्ञान होतं. आजकालची तरुण मित्रमंडळ असतील, मुली असतील, बायका असतील, माणसं असतील, सर्व काही लोक अज्ञानी आहेत. त्याच्यासारखाच एक दुसरा मुलगा थोडा जास्त हुशार होता. बाहेरच्या कट्ट्यावरती झोपलेला असतो. गुरुजी त्याला विचारतात का रे बाहेर का झोपलास? म्हणे मग काय करू? गुरुजींना वापस बोलणारा विद्यार्थी म्हणे काय करू सांगा तुम्ही, झोपू नाही तर काय करू? म्हणे अरे आतमध्ये मराठीचा तास चालू आहे, तू जर आतमध्ये गेलास तर तू काहीतरी शिकशील. हा सर शिकलो. मग काय होईल? अरे तुला चांगले मार्क पडतील, तू पास होशील. हा झालो पास. काय होईल? अरे तुला 10वीतही चांगले मार्क पडतील. गुरुजी पडले मार्क, पुढं काय? अरे तुला चांगल्या कॉलेजमध्ये 11वी 12वीला ॲडमिशन मिळेल. मिळालं ॲडमिशन. मग काय? अरे वेड्या तुला एखादी चांगली डिग्री मिळेल. हा मिळाली डिग्री. पुढे काय? अरे डिग्री मिळाल्याच्या नंतर तुझी जर चांगली डिग्री असेल तर त्यावर तुला एखादी सुंदर अशी नोकरी लागेल. हा गुरुजी नोकरीही मिळाली. अरे तुला जर नोकरी लागली तर तुला सुंदर अशी पत्नी मिळेल. अशी इच्छा असते तरुण मित्रमंडळांची. पण सध्या नशीब फार खाली दबत चालले आहेत. बरोबर आहे ना?
तुला सुंदर अशी पत्नीही मिळेल. हा गुरुजी मिळाली. अरे सुंदर असं घर बांधशील. गुरुजी घर बांधलं. अरे तुझ्याकडे पैसा येईल. आला पैसा. अरे श्रीमंत होशील. झालो श्रीमंत. मग काय? अरे तू तुझ्या आई वडिलाला सुखात सांभाळशील. सुखात सांभाळलं मग काय होईल? अरे तू जर एवढं केलंस ना, गुरुजी कंटाळून जातात आणि गुरुजी म्हणतात अरे तू जर एवढं केलंस तर तू निवांत झोपशील. पोरगा म्हणतो गुरुजी एवढ्या फेरफाऱ्या करून जर झोपायचंच असेल तर आता झोपलेलं बरं ना. विठ्ठल विठ्ठल. कळतंय ना की या समाजामध्ये किती अज्ञानी लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण खरा संत कोण हे ओळखण्याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. आपण कोणालाही संत म्हणायचं का? तर नाही. या जगामध्ये कोणीही संत होऊ शकत नाही. इथून पुढच्या कलियुगामध्ये ठरलेले काही संत आहेत की ते खरे संत आहेत. ते कलियुगामध्ये श्रेष्ठ साधू होणार आहेत. पण इथून पुढच्या कलियुगामध्ये जे काही साधू होणार आहेत ना, जे की तुमच्याकडे येतात, म्हणतात आई 101 रुपया दे, एक साडी दे, काही धान्य दे, असं जे म्हणतात ना, ते जाऊन बघा बाहेर गेल्याच्या नंतर ते धान्य विकतात. ते खरे संत नाही आहेत. पण खरा संत कोण हे सुद्धा ओळखण्याचं ज्ञान असलं पाहिजे. संताकडे ज्ञान आहे. संतांकडे ज्ञान आहे. संतांनी जीवन हसत जगलंय का? अरे आपल्याकडं शेती आहे, घर आहे, बंगला आहे, चांगली लेकरं आहे, चांगला संसार चाललाय, तरी सुद्धा आपण दुःखातच. त्या संतांकडे काहीही नसताना ते सुखात जीवन जगतात. कारण संत महात्मे म्हणतात की भगवान परमात्म्यानं आपल्याला ही हसण्याची कला दिली. आपण हसत जीवन जगलं पाहिजे. असंच एका बाईचा नवरा हसतच नव्हता. ऐका बरं का माता माऊली, एका बाईचा नवरा हसतच नव्हता. इथे कोणाचं तरी हसत नसेल, तिला थोडंसं वेगळं वाटून देऊ नका, माफ करा. पण त्या बाईचा नवरा हसतच नव्हता. ती म्हटली हा काय केल्याने हसेल, काय केल्याने हसेल. ती दररोज विचार करायची की अरे मी सासूला सुखात ठेवते, सासऱ्यालाही सुखात ठेवते, लेकरांना सुखात ठेवते, सगळं घर मी सांभाळते, एवढं करून सुद्धा माझ्या नवऱ्याला काय अडचण असेल की तो हसतच नाही. काय केल्याने हसेल तो? एक दिवस त्याला म्हणते चला आपण दोघं जण शॉपिंग करायला जाऊ. दोघं जण शॉपिंग करायला जातात. शॉपिंग करायला गेल्याच्या नंतर 15,000 रुपये बाई खर्चिते. तिचा 15,000 रुपये खर्च होतो. त्या मॉलमधून बाहेर येतात तरीही नवरा हसत नाही. म्हटली हा नेमकं काय केल्याने हसेल? याच्या हसण्यासाठी मी 15,000 रुपये खर्चिले तरी हा हसत नाही. नेमकं मी काय करू की हा हसेल? ती विचारात पडते. तेवढ्यात तिच्या समोरून एक गाढव येत असतं. इकडूनच येत असतं गाढवा. एक गाढव येत असताना ती त्याला नवऱ्याला म्हणते अहो ते पहा ना, पुढून तुमचे पाहुणे आलेत. तेही एवढा हुशार होता, एवढा हुशार होता. ते म्हटला राम राम सासरे बुवा, बरी आहात ना, घरची मंडळी वगैरे? विठ्ठल विठ्ठल. कोणाकोणाला कळालं असेल त्यांनी कळू द्या. राम राम सासरे बुवा म्हटल्याच्या नंतर बायकोचा तो कोण झाला? बाप झाला. अशी नवरा बायकोची टिंगल करा, पण माणसानं हसत हसत जीवन जगा. एका बाईचा नवरा मस्त दाढी वगैरे करतो आणि बायकोला विचारतो का ग मी सुंदर दिसतो ना आज, मी तरुण दिसतो ना आज? ती म्हणते अहो दाढी केली तर तुम्ही एवढं स्वतःला नवल करताय. मला असं वाटतंय तुम्ही जर चप्पी केली असती ना तर बाळच दिसले असतात. विठ्ठल विठ्ठल. अशी नवरा बायकोची टिंगल करा, पण माणसानं जीवन हसत हसत जगा. माझ्या माऊलींनी सुद्धा सांगितलंय की अवघ चित्रलोके आनंदाची आला, अवघ चित्रलोके आनंदाची आला,
हसत जीवन जगले. हसण्याची कला ही भगवान परमात्म्याने आपल्याला दिली आहे. मग जीवन हसत हसत जगलं पाहिजे की रडत रडत. पण तुम्हाला फार चिंता, मुलीचं लग्न होईल का, जावाई चांगला मिळेल का, सून चांगली येईल का, आपल्याला सगळं स्वयंपाक बनवून दररोज देईल का, जर मिळाली तर कसली मिळेल, ही चिंता आपल्याला दररोज खटकत असते डोक्यामध्ये. बरोबर आहे ना? पण एवढं सगळं असताना सुद्धा आपण हसत हसत जीवन जगलं पाहिजे. माझे नामदेव महाराज म्हणतात की गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे आवडे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे, हो गायनाचे उडे हो आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, हो मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे आवडे, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे, मनाचे आनंदे. जीवन कसं? गाय नाच एवढे. नामदेव महाराज म्हणतात की कीर्तनकारांना थोडंसं कीर्तनामध्ये गायन केलं पाहिजे. टाळकऱ्यांनी सुंदर असा टाळ वाजवला पाहिजे, उड्या मारल्या पाहिजेत. नुसत्या उड्याच मारल्या पाहिजेत का? तर नाही, नाचलं सुद्धा पाहिजे. तुम्ही सगळे इस्त्रीचे कपडे घालून आलात ना, या आमच्या मुली इस्त्रीचे कपडे घालून आल्यात तरी सुद्धा नाचतात. पण काही काही लोक अशा असतात ना, इस्त्री खराब होती की काय, असं होतं की काय, तसं होतं की काय, असं इतकं जपतात ना, त्याला विचारूच नका. बरोबर आहे ना? जे इस्त्री करतात त्यांना कळत असेल की बाप रे आपण खरंच जपतोय. पण नाही, गाय नाच उडे आपोलिया छंद आणि मनाचे आनंदे आवडीने. आनंद जीवन जगत आहे आपण, पण जीवन जगत असताना आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाने जीवन जगलं पाहिजे. एक दिवस माऊलीच्या मनात विचार येतो की अरे आपण संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. हा विचार माऊलींच्या डोक्यात येतो. म्हणून माझे माऊली आळंदीहून पंढरपूरला जातात आणि पांडुरंग परमात्माला विचारतात की पांडुरंग परमात्मा थोडंसं मला तुमच्याशी बोलायचंय. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा माऊलींना विचारतात की तुम्हाला काय बोलायचंय. त्यावेळेस माऊली सांगतात की पुसता सांगे न हित गुजमात आणि बैसोनी एकांत सुख गोष्टी. नामदेव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देवा मला अशी इच्छा झाली आहे की मी संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा कराव्यात. माऊली खूप सुंदर विचार आहे तुमचा, तुम्ही पूर्ण जगातल्या तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. पण ऐका ना देवा, त्यासाठी मला तुमचा नामदेवराया सोबत पाहिजे. असं म्हटलं की देवाचं मनच हलकं झालं. देव म्हणतात मी नामदेव महाराजांना तुमच्या सोबत पाठवू? हो, तुम्ही माझ्या सोबत पाठवा. त्या काळी नामदेव महाराज म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. हो म्हणावं की नाही म्हणावं, नामदेव माऊली देवांना काही कळस ना, हो म्हणावं की नाही म्हणावं. कसं तरी माऊलींचा मान राखण्यासाठी पांडुरंग परमात्मा होकार देतात. माऊली तिथून निघून जातात. नामदेव महाराज येतात. नामदेव महाराज आल्याच्या नंतर देव नामदेव महाराजांना म्हणतात की नामा तुम्हाला संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा करण्याकरिता जायचं आहे. नामदेव महाराजांचा स्पष्ट नकार आला, देवा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आत्ताच सांगितलं की त्या काळी नामदेव महाराज म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. नामदेव महाराज म्हणतात देवा मी तुला सोडून कोणतीही तीर्थयात्रा काहीही करण्याकरिता जाणार नाहीये. अरे जे आता माऊली इथून येऊन गेले ना त्यांच्या सोबत जायचे. देवा तुम्हाला सांगितलं ना की मला तीर्थयात्रा करायला जायचं नाहीये म्हणून. नामदेव महाराजांचा स्पष्ट नकार येतोय. नामदेव महाराज नाही म्हणतात, भगवंत म्हणतात. भगवंत आता नामदेव महाराजांची समजूत घालतात की तो आणि मी नाही तुझ्या, ज्ञानदेव आत्मा माझा. नामदेव महाराजांना देव म्हणतात की अरे त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, आत्मा त्यांचा आणि माझा वेगळा नाहीये. कसं तरी नामदेव महाराज होकार देतात.
आपण कधी कधी आपली सून जर माहेरी जायची असेल ना तर आपल्या मनात नसतं आपल्या सुनेला पाठवावं म्हणून. दिवाळीला चालली म्हणल्यावर तर अजिबातच नसतं सुनेला पाठवावं म्हणून. पण त्याच मुलीचे मोठे काका मोठे चुलते हायकोर्टातले जज साहेब असतात का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. ते एक दिवस त्या मुलीच्या घरी येतात. सगळे तिच्या घरातली सगळी फॅमिली जो परिवार असतो तिला तो वाकून नमस्कार करतो आणि चहा पाणी सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना विचारतात की जज साहेब तुम्ही मुंबई हायकोर्टामधून इथे आलात, तुमचं येण्याचं कारण काय. त्यावेळेस जज साहेब सांगतात की मला माझ्या पुतणीला या दिवाळीला 15 दिवसासाठी घेऊन जायचंय म्हणून आलो आहे. त्यावेळेस घरची सगळी फॅमिली म्हणते तुम्ही तुमच्या पुतणीला घेऊन जा. मला सांगायचं एवढंच की जर जगाचा बाप जर घेण्यासाठी आलेला असेल तर आपण तिथं नाही म्हणू शकत नाही. तर त्या ठिकाणी कोण आलं होतं घ्यायला. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा घेण्याकरिता कोण आलाय तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना घेण्याकरिता आलेत. आता दोघ जण कसं तरी नामदेव महाराज मंजूर होतात आणि दोघ जण तीर्थक्षेत्रावरती निघतात. तीर्थक्षेत्रावरती जाताना पांडुरंग परमात्मा त्यांना वाट लावण्याकरिता जातात. जोपर्यंत नामदेव महाराजांनी माऊली दिसत नाही तोपर्यंत वाट लावायला जातात. पण ज्यावेळेस दिसेनासे झाले ना त्यावेळेस साक्षात भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की माझा लाडका भक्त मला काही दिवसासाठी सोडून चाललाय. पांडुरंग परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. अरे माझा एवढा लाडका भक्त आहे आणि तो मला सोडून चाललाय. दोघं तीर्थयात्रा करण्याकरिता जातात. खूप वर्षानंतर ते तीर्थयात्रा करून येतात. त्यावेळेस पंढरपूरमधले काही साधू संत मंडळी देवाजवळ येतात आणि देवाला सांगतात की देवा तुमचा सर्वात लाडका लढीवाळ भक्त तुम्हाला कित्येक वर्षानंतर भेटण्याकरिता आलाय. भगवंताचा आनंद गगनात मावत नाही. भगवंत म्हणतात माझा नामदेव महाराज आला ना तर मी त्याला प्रेमाने आलिंगन देईन, मी त्याला माझ्या जवळ घेईल. किती दिवस झालं मी माझ्या भक्ताला पाहिलं नाहीये. पांडुरंग परमात्मा नामदेव महाराज आलेत म्हणून विटेवरून खाली उतरतात आणि पांडुरंग परमात्मा ज्यावेळेस नामदेव महाराजांना आलिंगन देणार त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की देवा अरे तुम्हाला आलिंगन देत बसण्यापेक्षा या संतांच्या संगतीचं सुख किती मोठं आहे ना. अभंगाचं प्रथम चरण. संत संगतीचे संत संगती
संगती रे काढता मुका आपण साधू थोरदाना साधू थोरदाना साधू थोरदाना साधू थोरदाना आपणा पाहिजे नाही देवा आपणा पाहिजे नाही देवा साधू थोरदाना साधू थोरदाना अभंगाच्या प्रथम चरणात नामदेव महाराज म्हणतात की संत संगतीचे काय सांगू सुख आणि आपण अपारिके नाही तेथे. माणसाच्या जीवनामध्ये संगत ही फार महत्वाची आहे बघा, कारण जशी संगती असते ना तसाच माणूस घडत असतो. बरोबर आहे ना माता माऊली? आपली मुलगी जशा मुलीच्या संगतीमध्ये राहते तशीच आपली मुलगी बनते. बरोबर आहे ना? कारण माणसाच्या जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. एखादा जर दारू पिणारा माणूस आहे आणि संताच्या एखाद्या वारकऱ्याच्या जर संगतीमध्ये गेला तर तो त्याला म्हणतो, अरे मलाही तुझ्यासारखी पवित्र तुळशीची माळ घालायची, मलाही तुझ्यासारखी आळंदी पंढरीची वारी करायची आहे, मलाही तुझ्यासारखं भगवंताचं नामस्मरण करायचंय, एकादशीचे व्रत करायचे आहेत. कोण म्हणतो? जो दारू पिणारा माणूस आहे तो वारकऱ्याच्या संगतीमध्ये गेला तर म्हणतो. पण तोच वारकरी माणूस जर एखाद्या पिणाऱ्याच्या संगतीमध्ये गेला, त्याचा मित्र काही काळापुरता बनला की तो म्हणतो, चल बस गाडीवर आपण धाब्यावर जाऊ. हा धाब्यावरती नेतो. हा म्हणतो, अरे मी धाब्यावरती कधी आलो नाही रे. हा म्हणतो, अरे धाब्याच्या बाहेर खुर्ची टाकून देतो तुला, तिथं बस. 8 दिवस हा बाहेर बसतो. 8 दिवसाच्या नंतर धाब्याच्या आतमध्ये येऊन बसतो, खुर्चीला खुर्ची लावून बसतो. काही काळाने काही दिवसांनी हा म्हणतो, अरे माझ्यासोबत आलास तसं एखादी झाकण तरी घे. काय म्हणतो? माझ्यासोबत आलास तसं एखादी झाकण तरी घे. असं करता करता दररोज 1 झाकण 2 झाकण 3 झाकण करत करत 1 बॉटल प्यायची सवय लागते. मला सांगायचंय काय? संगत. माणसाच्या जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे. संतांची संगत करा बरं. एक हिंदी प्रमाणे संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी वजह हो. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जलेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के हो संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. 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 तेरी अच्छी बनेगी. आपण जर संतांच्या संगतीमध्ये गेलोत ना, आपलं जे बिघडलेलं काम आहे ना ते सुद्धा सरळ चांगलं चालू व्हायला लागतं. पहा, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. आपण जर त्या संतांच्या संगतीमध्ये गेलोत तर आपलं कल्याण होणार आहे, आपला उद्धार होणार आहे. आणि आपण जर वाईटाच्या संगतीत गेलोत ना, आपल्या जीवनात पश्चातापाशिवाय दुसरं काहीच शिल्लक राहणार नाही.
असंच एक व्यक्ती खूप दारू प्यायचा, बायकोला घरी येऊन त्रास द्यायचा, पण बायको त्रस्त झाली ना आपल्या आईवडिलांकडे जाते ना, आईवडिलाला म्हणते बाबा अहो तुम्ही त्या मुलाकडे काय पाहून दिलंय, त्याच्या घरामध्ये साधं चहा करण्यासाठी दूध नसतं किंवा जेवण करण्यासाठी 3 टायमिंगचं अन्न सुद्धा वेळेवरती मिळत नाही. त्यावेळेस बाप म्हणतो बाई दिल्या घरी सुखी राहा, तुला जिथं दिलंय ना तिथंच तुला सुखात राहावं लागेल, वाटलं तर मी तुझ्याकरिता एक शेळी देतो. शेळी कळते का बकरी कळते? दोन्ही. वाटलं तर मी तुझ्यासाठी एक शेळी देतो. मुलगी शेळी घेऊन घरी येते. नवरा त्या शेळीला 1 तास बघतच बसतो. त्यानं नवीन लग्न झाल्या बायकोलाही तेवढा वेळ पाहिलं असतं की नाही की त्या शेळीलाच पाहत बसतो आणि बायको जवळ येऊन म्हणतो काय ग एवढी सुंदर शेळी तू कुठून आणली? म्हणे माझ्या वडिलांनी दिली. कशा करिता दिली? अहो तिच्यावर उदरनिर्वाह करायचा आहे मला, तिचं दूध विकायचंय मला, काहीतरी मला घर चालवावं लागेल की नाही? तो म्हणतो अगं मी तर घर चालवतो ना. ती म्हणते तुम्ही नाही चालवत. तो दररोज तिला विचारायचा का ग एवढी सुंदर शेळी मग मला देती का पार्टीला? काय म्हणायचा? एवढी सुंदर शेळी मग मला देती का पार्टीला? दररोज उठलं सुटलं तिला 3 टाइम म्हणायचा देती का पार्टीला, देती का पार्टीला. तिला तिच्या नवऱ्यावरती डाऊट आला की माझा नवरा एक दिवस या शेळीला घेऊन जाणार म्हणजे जाणार. नवऱ्याला राग आला. म्हणे दररोज मी हिला म्हणतोय की मला शेळी पार्टीला देती का, शेळी पार्टीला देती का, ही नाहीच म्हणते. अमावास्येचा दिवस साधायचा आणि शेळी घेऊन जायची. अमावास्येचा दिवस उजाडला, रात्र झाली. ती शेळी अशा ठिकाणी बांधायची बेडवर जर झोपल्या ना तिला अशी सरळ शेळी दिसायची की पुढे शेळी आहे. तिचा त्या एवढा शेळी जीव की तिला नजरेआड करतच नव्हती ती. अमावास्येची रात्र झाली. याने ती शेळी सोडली. रात्रीचा अंधार असतो. शेळी सोडली, गेला, पार्टी केली, रात्रभर पार्टी केली आपल्या मित्रांसोबत. सकाळी येतो, स्नान संध्या करतो आणि म्हणतो थोडंसं गोट्यामध्ये फिरून येतो. फिरण्याकरिता जातो, पाहतो तर काय तिथेच ती शेळी. बायकोला जोरात आवाज येतो का ग सखे काय झालं? अगं मी रात्रभर ह्या शेळीची पार्टी करून खाल्ली आणि शेळी इथंच कस काय? ती म्हणते एक मिनिट थांबा, तुमचा प्रश्न बाजूला ठेवा, तुम्ही मला अगोदर एक उत्तर द्या की रात्री आपलं काळं कुत्र पाठीवर टाकून कुठं निघाले होते? विठ्ठल विठ्ठल. म्हणजे रात्रभर पार्टी कशाची केली? तर कुत्र्याचीच केली. मला सांगायचंय काय की त्याच्या मित्राची संगत त्याला चांगली नव्हती म्हणून तो तितका बिघडत गेला. पण एक क्षण जर संताची संगत लाभली ना तर माणसाचा उद्धार होऊन जातो. एका गावामध्ये एक राजानं नदी किनाऱ्यावरती आंघोळ करण्याकरिता गेला आणि तिथेच एक साधू बाबाही होते. ते मंत्राचा जाप करत, स्नान वगैरे त्यांचं झालं होतं, तो जाप करत बसले होते. पण त्या साधू बाबाच्या समोर काय होतं? एक बगळा असतो. बगळा पाण्यात चोंच बुडवतो, दगडावरती घासतो, पाण्यात चोंच बुडवतो, दगडावरती घासतो. या राजाला वाटतं अरे एवढे महान साधू संत इथं बसले आहेत, नेमकंच हे काहीतरी कोणत्या तरी भगवंताचा मंत्र जपत असतील, यांचा जर मंत्र मी श्रवण केला तर माझाही उद्धार होईल. म्हणून तो राजा आपलं सगळं आवरून त्या साधूबाबांच्या जवळ जातो. साधूबाबांच्या जवळ गेल्याच्या नंतर साधूबाबा त्या बगळ्याला म्हणत असतात की घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, आणि जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. बगळ्या अरे पाण्यात चोंच बुडवतोय, दगडावर घासतोय, पाण्यात चोंच बुडवतोय, दगडावर घासतोय, हे कशा करिता करतोय ना हे मला माहिती आहे. राजाला हिंदी कळत नसते. राजाला वाटतं अरे हा काहीतरी साधू महाराजांचा मंत्र आहे, तो श्रवण करतो. राजा घरी जाता जाता म्हणतो घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. राजा आता जेवताना, खाता, पिता, बसता, उठता, सगळं काही कार्य करताना एकच जाप, घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, आणि जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. राजा आता सारखं तोच मंत्र जपतोय. पण राजाच्या बायकोला वाटतं राजा मरावा. राजाची बायको चांगली नसते, ती त्याला मारण्याचे खूप प्रयत्न करते, पण राजा काही मरत नाही. ती म्हणते आता आज शेवटचा प्रयत्न, राजा जर मेला तर ठीक आहे, नाही तर मी स्वतःच मारून टाकणार. ती फक्त एवढे दिवस प्लॅन रचत असते आणि दुसऱ्याच्या हातून मारून घेणार असते, पण तो मरत नाही. आज म्हणते शेवटचा प्रयत्न करायचा, जर नाहीच मेला तर मी त्याला स्वतः मारून टाकणार.
गावातल्या नाव्याला बोलवते, नावी दादाला म्हणते, नावी दादा आज राजाची दाढी करायची आहे. हो राणी साहेबा, जशी तुमची इच्छा. मग राजाच्या महालामध्ये जा, राजाची दाढी करा. पण नुसतं जाऊन दाढी करून यायचं नाही तुम्हाला, तर दाढी करता करता राजाची मान देखील कापायची. थोडा नावा दचकतो, नावा म्हणतो, राणी साहेबा हो, मी जर राजाची मान कापायला गेलो तर राजा मला ठेवेल का? राजा माझे सगळे किती तुकडे करेल मी सुद्धा सांगू शकणार नाही. राणी साहेबा म्हणते, जर तुम्हाला तुमचा संसार सुखात जगायचा असेल, तुम्हाला जर राज्यात राहायचं असेल, तर तुम्हाला राणीचा हा हुकूम मानावाच लागेल, पाळावाच लागेल. तसं म्हटल्याच्या नंतर तो घाबरत होकार देतो आणि राजाच्या महालाकडे जातो. राजाला म्हणतो, राजेसाहेब, राणी साहेबाची अशी इच्छा आहे की तुमची दाढी करायची, त्याकरिता तुम्ही थोडंसं खुर्चीवरती बसा. राजा म्हणतो, बरं. राजाचा मंत्र चालू असतो, घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी, आणि जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जानी. राजाचा मंत्र चालू असतो. राजा उठतो आणि खुर्चीवरती येऊन बसतो. पण न्हावी काय करत असतो, पहिल्या काळी दाढी करण्यासाठी बाबा वस्तारे असायचे नाही का, तर तो वस्तारा जर तीक्ष्ण करायचा असेल तर त्याला पाण्यात बुडवावं लागायचं, हातावर घासावं लागायचं. आता तर राजाची दाढी नाही, मान कापायची होती, मग जरा चांगला तीक्ष्ण झाला पाहिजे की नाही वस्तारा. त्यामुळे तो न्हावी दादा काय करतो, पाण्यात वस्तारा बुडवतो, हातावर घासतो, पाण्यात वस्तारा बुडवतो, हातावर घासतो. राजा हे सगळं दृश्य पाहत असतो. राजा त्या न्हाव्याला म्हणतो, न्हाव्या, अरे घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पानी, अरे जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जाने. इतका घाबरतो की नाही न्हावी दादा, त्याला वाटतं आता राजाला सगळं काही कळालं. पण राजा त्या न्हाव्याने कधीतरी ऐकलं असतं की राजाला हिंदी कळत नाही. म्हटलं पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहू. तो पुन्हा पाण्यात वस्तारा बुडवायचा, हातावर घासायचा, पाण्यात वस्तारा बुडवायचा, हातावर घासायचा. असं करता करता राजा त्याला पुन्हा म्हणतो, नाव्या, अरे वस्तारा कशासाठी तीक्ष्ण करतो हे मला चांगलंच माहिती आहे, घिस घिस कर तिखी करे ऊपर लगाया पाणी. त्याचा मंत्र चालूच असतो. न्हावी दादा पाया पडतो, लोटांगण घेतो त्याच्या समोर. राजेसाहेब, अहो मला माफ करा, यात माझी काहीच चूक नाही, हा सगळा राणी साहेबाचा हुकूम आहे, म्हणून मी तुम्हाला इथे मारण्याकरिता आलेलो आहे. राजाला तर काहीच माहित नसतं, काय राणीन काय वस्तारान काय मान कापायची काहीच माहित नसतं. पण न्हावी दादा सगळं काही सत्य सांगून जातो की राजेसाहेब, तुमच्या राणी साहेबांचा हुकूम आहे की दाढी करता करता राजाची मान कापायची. मी तुमची दाढी करण्याकरिता नाही तर तुमची मान कापण्याकरिता आलो होतो. मग तिथून पुढं राजाचं काहीच झालं नाही, राजाचा उद्धार झाला, राजाचा जीव वाचला. तिथून पुढे काय झालं आपल्याला काहीच करायचं नाही. मला सांगायचं एकच की संतांची संगत किती महत्वाची. अर्धक्षण घडता संतांची संगती आणि तेने होय शांती महत पापा. संतांच्या संगतीला एवढं महत्व आहे संतांच्या संगतीला की त्यांची संग जर आपल्याला एक क्षण लागली तर आपलं कल्याण होतं. मग तेच संत महात्मे आपल्याला सांगतायत की संतांची संगत करा, साधूंची संगत करा. पण आपण ते करत नाही, आपण कोणाचंच ऐकत नाही. आजकालची तरुण मित्रमंडळ तर विचारूच नका. असंच एक म्हशीवर बसून चाललं होतं गावातून. ऐका, म्हशीवर बसून चाललेला असं त्याचा दुसरा मित्र म्हणतो, अरे उतर बस म्हशीवरून खाली. तो म्हणतो, का? अरे तुला उतर म्हणलो ना. तो म्हणतो, नाही उतरणार. म्हैस काय तुझ्या? तुम्हीच म्हणा, गायलेल्या जागा तुम्हीच भरा. म्हैस काय तुझ्या? तो म्हणतो, अरे तुला उतर म्हणतोय ना मी खाली. तो म्हणतो, चल नाही उतरणार. अरे मला एकच सांगायचंय, पुढे चौकामध्ये पोलीस थांबलाय दांडकं घेऊन. त्याने जर तुला याच्यावरती बसलेलं बघितलं, तुझ्या एकतर डोक्यामध्ये हेल्मेट नाहीये, तुला जर असं बसलेलं जर पाहिलं तर ते पोलीस तुला नक्कीच मारणार. ते एवढं चालू होतं. ते म्हटलंय, इथं हेल्मेट घालायला काही टू व्हीलर आहे, काही फोर व्हीलर आहे. फोर व्हीलर विठ्ठल. आजकालची मुलंच अशी निघाली. पण अशा मुलांना संगतीची फार गरज आहे. अशा मुलांनी चांगल्या संगतीचा विचार केला पाहिजे. चांगली संगत आपण स्वतःला लागून घेतली पाहिजे. नामदेव महाराज त्या भगवंताला सांगतायत, देवा, आम्ही ज्यावेळेस संपूर्ण जगातल्या तीर्थयात्रा केल्या आणि तीर्थयात्रा करून येत असताना आम्ही ज्यावेळेस औंढा नागनाथाच्या ठिकाणी आलो, त्यावेळेस तिथं नामदेव महाराजांचं कीर्तन होतं.
कीर्तनामध्ये रात्री 9 वाजता कीर्तन चालू झालं, जसं की आता चालू झालंय तसं. पहाटेचे 4 वाजले तरी कीर्तन तेवढंच रंगात. लोक एवढी जमा झाली की पाय ठेवायला देखील जागा नाही. आपणही घ्यायचं का सकाळी 4 वाजेपर्यंत कीर्तन? तुम्हाला बोलता येत नाही का? बोलत चला. असंच मी एका ठिकाणी 1.5 तास झाले कीर्तन करते, 1.5 तास झालं कीर्तन करते. माझ्यासमोर बाबा बसलेले होते, फक्त एवढंच करायचे. शेवटपर्यंत त्यांचं एकच चालू, एवढंच. मी बाकीचे बोलत नाहीत म्हणून मी अख्खं कीर्तन त्या बाबाकडे पाहून केलं. शेवटी कीर्तन झाल्याच्या नंतर सरपंच काकांनी आम्हाला चहा प्यायला घेऊन गेले आणि चहा प्यायला गेल्याच्या नंतर ते बाबाही तिथे आले. सरपंच काकाला म्हणलं, काका अहो तुमच्या गावातल्या लोकांना खरंच बोलता येत नाही हो. अख्खं कीर्तन मी त्या एकट्या बाबाकडे बघून केलं. सरपंच काका म्हणले, ताई कोणते बाबा हो? मी म्हटलं ते काय ते कोपऱ्यात बसलेत ना ते बाबा. ते म्हटले, अहो ताई तुम्हाला काय सांगू, त्यांना ऐकू येत नाही, बोलता येत नाही. विठ्ठल विठ्ठल असं होता कामा नाही. त्याच्यामुळे बोलत चला, हो किंवा नाही उत्तर देत चला. तुम्हाला काय बोलायला पैसे द्यायचेत का? नाही ना. का घरच्यांनी सांगून आलेत का कीर्तनाला चाललीस मग पैसे घेऊन ये म्हणून? असं सांगितलंय का तुम्हाला घरच्यांनी? नाही. मग कीर्तनात बोलत चालायचं, विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज सांगतायत की तिथं नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनामध्ये एवढा रंग आला 33 कोटी देवांपैकी त्या मंदिरामध्ये 23 लाख देवा आली होती. जनाबाई पाठीमागे उभ्या होत्या, सुंदर असं उभा होता आणि उभ्या होत्या. माऊली माझे टाळकरी म्हणून एक गायक म्हणून उभे होते. कबीर महाराज सुंदर असा पखवाज वाजवत होते आणि नामदेव महाराज कीर्तन करत होते. सुंदर असं कीर्तन चालू आहे. त्या कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा नाचतात, पण नाचतात
टाळी वाजवा जोरात. एवढंच टाळी वाजवायला पैसे द्यायचेत का तुम्हाला? आणखीन जोरात वाजवा. सुंदर असं नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे तिथे. त्या कीर्तनामध्ये माझे भगवान परमात्मा नाचतायत, पण नाचता नाचता काय झालं? नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा. नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा. सावरोई देवाईचा बोले कबीरा. सावरोई देवाईचे बोले कबीरा. नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा. नाचता नाचता देवाचा गळा पितांबरा. सावरोई देवाईचे बोले कबीरा. सावरोई देवाईचे बोले कबीरा. बोले कबीरा. बोले कबीरा. नाचता नाचता काय झालं तर भगवान परमात्म्याचा पितांबर गळून पडला. पितांबर म्हणजे आपल्या साध्या भाषेत धोतर. आणि हे पाहिलं कबीर महाराजांनी. कबीर महाराज पकवाज वाजवतायत. कबीर महाराज देवाला खुणवतायत, देवा अहो देवा तुमचं पितांबर गळलाय. देव ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. पुन्हा कबीर महाराज म्हणतात की देवा अहो तुमचा पितांबर गळलाय. देव म्हणतात गबस कबीरा, कीर्तनात बोलत नसतं. कबीर महाराजांना शांत बसवतात. पण भगवंत खूप नाचतात, खूप नाचतात. अशीच काही साधू संत मंडळी बसलेली असतात. ते पाहतात की अरे देवाचा पितांबर गळलेला आहे. ते येतात आणि भगवंताचा हात धरतात. साधू या संताने देवाला धरिले मनगटी आणि काय झाले म्हणून दचकला जगजेठी. काय झालं वाटलं भगवान परमात्म्याला. भगवान परमात्मा दचकले. अरे काय झालं? त्यावेळेस साधू संत मंडळींनी भगवान परमात्म्याला थोडंसं बाजूला घेतलं. पितांबर सावरेपर्यंत जनाबाई म्हणतात एक चाल उचला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 3 चाली होतात. एक सुरुवातीची, एक मधल्या चालीला जनाबाईची चाल म्हणतात आणि एक 3 नंबरची चाल. तर नामदेव महाराज सांगतात की देवा अरे ज्यावेळेस आम्ही औंढा नागनाथाच्या मंदिरात होतोत ना, पहाटेचे 4 वाजले. पूजा करण्याची वेळ झाली. काही कर्मठ ब्राह्मण मंडळी आली. त्यांना पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. ते आम्हाला येऊन म्हणतात अरे मंदिराच्या पाठीमागे एवढं मोठं मैदान पडलंय, तुम्हाला तिकडे कीर्तन करायला काय झालंय? इथे तुम्ही कीर्तन करताय. साधू संत मंडळी शांत स्वभावाचे असतात. माऊली ज्ञानोबाराया, कबीर महाराज, नामदेव महाराज, जनाबाई सगळेजण तिकडं कीर्तन करण्याकरिता गेले. पण तिथंही तेवढीच गर्दी. कीर्तन खूप रंगात आलेलं होतं. साक्षात त्या औंढा नागनाथ देवानं असं गरकन मंदिर फिरवलं. फिरविले देऊळा जगामाची ख्याती. फिरविले देऊळा जगामाची ख्याती. फिरविले देऊळा हो जगामाची ख्याती. फिरविले देऊळा जगामाची ख्याती. फिरविले देऊळा हो जगामाची ख्याती. फिरविले देऊळा जगामाची ख्याती.
त्या औंढा नागनाथ देवानं गरकन आपलं मंदिर फिरवलं. तुम्ही बघा, महादेवाच्या समोर नंदी असतो का पाठीमागच्या दिशेला समोर? तर कधी औंढा नागनाथाला गेलात ना तर पहा की मंदिराच्या उलट्या दिशेला एक नंदी आहे आणि समोरच्या दिशेला एक आता नवीन नंदी गेलाय. तर त्यावेळेस साक्षात औंढा नागनाथ देवानं आपलं पूर्ण मंदिर फिरवलं. नामदेव महाराज म्हणतात की देवा, अरे नुसत्या 33 कोटी देवांपैकी 23 लाख देवांचं दर्शनच नाही झालं, तर साक्षात औंढा नागनाथाचं सुद्धा मला दर्शन झालं. स्वतः त्या औंढा नागनाथ देवानं असं गरकन मंदिर फिरवलं. ते सगळं कोणामुळे झालं देवा तुला माहितीये? देव म्हणतात कोणामुळे झालं? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात की सगळं ज्ञानेश्वर महाराजांमुळे झालंय. देवा खरंच रे, इथून पुढच्या कलियुगामध्ये साधूच थोर आहेत, संतच थोर आहेत. अभंगाचा द्वितीय चरण. साधू थोर दाना, 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 कलियुगामध्ये साधूच थोर आहेत, संतच थोर आहेत. पण काही काही लोक ऐकून घेतात, काही काही लोक नाही. मीच खरा, मीच मोठा, मीच शहाणा, अशी काहींची सवय असते. असंच एका गावामध्ये एक सासूबाई आणि सुनबाई घरामध्ये राहायच्या. सुनबाईला एक नवीन भाजी शिकायची होती. तिनं यूट्यूबला रेसिपी पाहत होती. रेसिपी पाहता पाहता रेसिपीवाल्यानं सांगितलं होतं की कांद्याची पेस्ट, लसूण मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि 1 घंटा आतमध्ये ठेवायचं. काय सांगितलं? 1 घंटा आतमध्ये ठेवायचं. पण सासूची पूजा झाली आणि पूजा झाल्याच्या नंतर मंदिरात वाजवतात, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? पूजाच करत नाही वाटतं इकडं, त्याला घंटा म्हणतात. ती पूजेची घंटी जी असते ती ना ती फ्रीज मध्ये नेऊन ठेवलेली असते. सासू जोरात ओरडते, सुनबाई अगं मंदिरातली घंटी कुठे गेली? थांबा म्हटले सासूबाई, 1 मिनिटातच घेऊन येते. सुनाशी पळतच गेली, घंटा घेऊन पळतच आली. दिला सासूच्या हातात, सासूच्या हातातून घंटा खाली. एवढा थंड लागला, एवढा थंड लागला, जस काय बर्फाचा गोळा हातामध्ये दिला. सासू म्हणते, सुनबाई अगं घंटा काय फ्रीज मध्ये ठेवला होतास की काय?
हो सासूबाई, घंटा फ्रीजमध्ये ठेवला होता. का ठेवला होतास? गपचूप बसा सासूबाई, तुम्हाला काही माहीत नसतं, मध्ये मध्ये बडबड केल्याशिवाय तुम्ही काय राहतच नाही. अगं सुनबाई, मी तुला नीट विचारते की घंटा फ्रीजमध्ये का ठेवला होतास? अहो सासूबाई, मला एक नवीन भाजी शिकायची होती. मी रेसिपी पाहत होती. त्या रेसिपीवाल्या माणसानं सांगितलंय की कांदा लसणाची पेस्ट करायची आणि 1 घंटामध्ये ठेवायची, फ्रीजमध्ये ठेवायची. म्हणून कांदा लसूणची पेस्ट सोबत 1 घंटा पण मधीच. म्हणजे मला सांगायचंय काय की काही न कळत नाही, त्या सुनाला काय त्या घंट्याची फोडणी द्यायची होती का काय, पण उगाच घंटा फ्रीजमध्ये ठेवला. अशीच एक दुसरी सुनबाई सासूची सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती परेशानी काढते. सासूला दारात नेऊन बसवते, बाहेर नेऊन आदळते, आतमध्ये नेऊन बसवते, बाहेर नेऊन आदळते. असाच एक गृहस्थ चांगला असतो, तो असा वरती गच्चीवरून पाहत असतो की अरे सकाळपासून झालं पाहतोय मी, ही सून या सासूची एवढी परेशानी का बरं काढत असेल. मी जाऊन एकदा विचारलंच पाहिजे. तो गृहस्थ येतो आणि त्या सुनबाईला विचारतो, ताई तुम्ही नेमकं हे काय करताय? तुमच्या सासूला सकाळपासून आतमध्ये ठेवताय, बाहेर ठेवताय, आत ठेवताय, बाहेर ठेवताय, नेमकं काय चाललंय? ती म्हणते, तुम्हाला काही माहीत नाही ना, मग शांत बसा. अहो काही माहीत नाही म्हणजे कसं? मी सकाळपासून पाहतोय तुमच्या सासूबाईची एवढी परेशानी चालू आहे, ती मला पाहवत नाही. हो सांगा ना एकदा, तुम्ही असं का करताय? ती म्हणते, हे पहा मी दररोज सकाळी योगा करते, व्यायाम करते. ते म्हणतो, मग तुमच्या व्यायामचा आणि सासूचा काय संबंध? ती म्हणते, अहो रामदेव बाबांनी सांगितलं, एक साथ अंदर ले लो, एक सांस बाहेर छोडो, एक सांस अंदर ले लो, एक सांस बाहेर छोडो. त्यामुळे मी माझ्या सासूला आत बाहेर आत बाहेर आत बाहेर करते. विठ्ठल विठ्ठल असे काही लोक असतात की दुसऱ्याचं काही ऐकूनच घ्यायचं नाही, मीच खरा मीच मोठा. पण नाही, इथून पुढच्या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत, आणि त्या संत महात्म्यांनी त्या भगवान परमात्म्याचा झेंडा त्रैलोक्यामध्ये लावलाय. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गातीला हो, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप गातीला हो, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप गातीला हो, पाताळाचा मंडप गातीला हो, चारी वेदाचा पुरावा गातीला हो, चारी वेदाचा पुरावा गातीला हो, चारी वेदाचा
पाहिजे. वाटला की नाही गोंधळच घातल्यासारखं? आ वाटलं नाही का? इकडे गोंधळच घालत नाहीत. अरे बोलत चला ना. मी जर एकटीच बोलत गेले तर कसं कीर्तन होईल बरं? तुमची ही मला साथ लागली पाहिजे की नाही? मी एकटीच बोलते, तुम्ही कुणी बोलतच नाहीत. बरं जाऊ द्या. माझ्या साधू संत मंडळींनी संतांनी काय केलंय? त्या भगवान परमात्म्याचा झेंडा त्रैलोक्यामध्ये लावलाय. कुठं लावलाय? तर त्रैलोक्यामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचा झेंडा त्या साधू संत मंडळींनी लावलाय. सांगायचं काय की साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इथून पुढच्या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. असंच एका गावामध्ये एक ढोंगी साधू बाबा येतात आणि ढोंगी साधू बाबा आल्याच्या नंतर ते काय करत असतात? 1 लाखाचे 2 लाख, 2 लाखाचे 4 लाख, 4 लाखाचे 6 लाख, 8 लाखाचे 16 लाख जर घ्यायचे असतील तर माझ्याकडे या, मी मंत्र देते. असंच ते साधू बाबा एक मंत्र देत असतात. लोकांचे 1 लाखाचे 4 लाख, 4 लाखाचे 8 लाख, 8 लाखाचे 16 लाख असे पैसे करून देतात. त्याच गावातला एक इंजिनियर असतो. त्याचे 4 लाखाचे 8 लाख रुपये करून देतो तो. त्या इंजिनियरला त्या साधू बाबावरती एवढी श्रद्धा बसते, तो सर्वस्व त्यालाच मानायला लागतो. सकाळी जायचं, दर्शन घ्यायचं, दुपारी दर्शन घ्यायचं, रात्री दर्शन घ्यायचं. एक दिवस आपल्या बायकोला म्हणतो, का ग साधू बाबा एवढे मोठे, चल आपण दोघं जण एकदा जोडीनं त्यांचं दर्शन घ्यायला जाऊयात. ती म्हटली, हे बघा कसले साधू बाबा आणि कोण साधू बाबा, मामा मला काहीच माहीत नाही. मी कोणत्याही साधू बाबाचं दर्शन घेण्याकरिता येणार नाही. कारण ती होती एका कट्टर वारकऱ्याची मुलगी आणि वारकरी अशा ढोंगी साधू बाबांवर विश्वास ठेवत नाहीत. ती म्हटली, हे बघा मी येणार नाही. ते म्हटलं मग काय करू? ते म्हटला, चल मी त्यांनाच घरी घेऊन येतो. ती म्हटली, हो तुम्ही त्यांना घरी घेऊन या. सुंदर असं पंचपक्वान जेवण बनवते मी त्यांना. आणि ते इंजिनियर बाबा आता सगळ्यांना आमंत्रण द्यायला निघतात. सगळ्या गावात आमंत्रण देतात. त्या साधू बाबाला आमंत्रण देतात की रात्री आमच्या घरी जेवायला आहे, सर्वांनी जेवण करायला यायचंय. सर्व गावकऱ्यांना आमंत्रण दिलं, जेवायला या म्हणून. रात्रीची वेळ झाली, साधू बाबा आले. त्या मुलीला साधू बाबाची परीक्षा घ्यायची असते की नेमकं हे खरे साधू बाबा आहेत की खोटे. ती म्हणते, मला जर वाटलं की हे खरे साधू बाबा आहेत तरच मी यांचं दर्शन घेणार, आणि जर मला वाटलं की हे खरे साधू बाबा नाहीत तर मी यांचं दर्शन घेणार नाही. तिनं ठरवलेलं असतं. तिनं सुंदर असं पंचपक्वान वरण भात, चपाती, वांग्याची भाजी, पुरी भाजी, सर्व काही पापड, भजे, भात सगळं काही असं तयार करून ठेवलेलं असतं. रात्री सगळी लोक येतात, सगळ्यांचा चहा पाणी होतं आणि काहीच वेळानंतर सर्वांचं आता जेवण होणार असतं. तिला काय करायचं असतं? त्या साधू बाबांची परीक्षा घ्यायची असते. तिनं सगळ्यांच्या ताटात भजे वाढते आणि साधू बाबाच्या ताटात पण भजे वाढते. पण कुठं वाढते? भाताच्या खाली. भाताच्या खाली 4 ते 5 भजे ठेवते आणि वरून भात ओतते. वरून भात वाढते. तिला त्या साधू बाबाची परीक्षा घ्यायची असते. आता सर्वांना ताटं लावलेली होती. सगळे साधू संत मंडळी, सगळी गावातली जी आमंत्रित केलेली जी मंडळी आहेत ते सगळेजण जेवण करण्याकरिता बसले. पण तिला फक्त विचार असतो की नेमकं खरे साधू बाबा आहेत की खोटे. तिनं विचार करते, भाताखालचे भजे जर साधू बाबाला दिसले तर मी यांच्या पाया पडणार, आणि भाताखालचे भजे जर यांना नाही दिसले तर मी हे साधू बाबा नाहीत हे खरं करून सांगणार आणि मी यांचं दर्शन घेणार नाही. सगळ्यांनी डोळे बंद केले. श्लोक चालू झाला. श्लोक म्हणत श्लोक झाल्याच्या नंतर सगळेजण 1 मिनिट शांत बसतात. साधू बाबाचे डोळे बंद केलेले असतात. साधू बाबा जोरात म्हणतात, हाड 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 हाड. आता इंजिनियर म्हणतो, अरे ताटाच्या समोर कुत्रा आलं नाही, बाहेर दरवाजात पाहतोय तिथंही कुत्रं नाही, नेमकं साधू बाबाला कुत्रं तरी कुठं दिसलं? इंजिनियर साधू बाबाला म्हणतो, बाबा अहो कुत्रं तरी तर कुठंच आलेलं नाही, मग नेमकं तुम्ही कुणाला हाड म्हणले? त्यावेळेस साधू बाबा सांगतात, अहो मला इथं बसल्या बसल्या पंढरपूरच्या रावळामध्ये 2 कुत्रे जाताना दिसले, त्यांनाच मी हाकालत होतो. मग तर त्या मुलीला असा राग येतो का नाही, इथं बसल्या बसल्या जर पंढरपूरमधले कुत्रे दिसत असतील तर भाताखालचे भजे जर नाही दिसले तर पहा. मग त्याचीच वाट पाहत असते ती. श्लोक होतो. आता सगळे जेवायला सुरुवात करतात. सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली
इंजिनियर सगळ्यांचे ताट पाहत होता की कोणाला काही विसरलंय का वाढण्याचं. तेवढ्यात त्याला साधूबाबाचं ताट दिसलं आणि ताटामध्ये नव्हते भजे. तो जोरात आपल्या बायकोला ओरडतो, का ग साधूबाबांसाठी हे सगळं केलं आणि तू साधूबाबांनाच भजे वाढले नाहीस का, वाढले नाहीस तू. साधूबाबा म्हणतात, इंजिनियर थोडंसं शांत व्हा. संसारातल्या बाई माणसाला थोडंसं कधी कधी काही विसरून जातं. बाई ताई थोडंसं भजे वाढायचं विसरली असतील. ताई तुम्ही काय करा, एका प्लेटमध्ये मला भजे आणून द्या. ती उठते ती म्हणते, तुमच्या ताटातच भजे आहेत. इंजिनियर ते साधूबाबा खाली पाहतात भजे दिसत नाहीत, वरी पाहतात भजे दिसत नाहीत, नेमकं भजे तरी कुठं आहेत. ताई तुम्ही मला ना तुम्ही माझ्या ताटामध्ये भजे वाढले नाहीत, तुम्ही मला एका प्लेटीमध्ये भजे आणून द्या. तिला एवढा राग येतो, एवढा राग येतो. ती म्हणते तुमच्या भाताखालीच भजे आहेत. ती नवऱ्याला सिद्ध करून दाखवते की ही आजकालची ही ढोंगी साधूबाबा आहेत. मला सांगायचंय काय की अशा ढोंगी साधूबाबांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. खरे संत कोण हे ओळखण्याचं तुम्हाला ज्ञान असलं पाहिजे. म्हणून साधू थोर जाना कलियुगी. आणि ज्यांना हे साधू ओळखता आली, ज्यांना ही संत ओळखता आली, पण ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याने या पृथ्वी तलावरती ज्यावेळेस राक्षस माजले, या मानवांना त्रास देत होते, त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. कोणता अवतार धारण केला तर शिव अवतारी मार्तंड मल्हारी. शिव मार्तंड मल्हारी. मनात ठेवून बाणूला त्याच मारून घोड्याला निघाला पंचवाड्याला. 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 शिव शंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार. शिव शंभूचा अवतार माझा मार्तंड मल्हार. दिलं वचन मासाहेबार झाला बाणूचा अवतार. दिलं वचन मासाहेबार झाला बाणूचा अवतार. शिव अवतारी मार्तंड मल्हारी. शिव अवतारी मार्तंड मल्हारी. त्याच मारून घोड्याला निघाला पंचवाड्याला. 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 टाळी वाजवा एकदा. आता पण वाटलं गोंधळ झाल्यासारखं नाही का. असंच मी एका कीर्तनात बराच वेळ म्हणत बसले. एका बाईच्या असं अंगात आलं का नाही डेंजर, ती माझ्या पुढे असं करायला लागली. मी काय केलं, हळूच तिच्या कमरेची पैशाची पिशवी काढली आणि माझ्याजवळ घेतली. ती म्हणाली माझी पिशवी माझी पिशवी माझी पिशवी माझी पिशवी माझी पिशवी. जशी मी त्या बाईच्या हातात पिशवी दिली तशी ती बाई गपकन जागेवर जाऊन बसली. असं कधी कधी अंगात यायचं, भीती वाटते म्हणून थोडंसं थोड्यामध्ये आवरून घ्यायचं. त्या भगवान परमात्म्यानं काय केलंय तर ज्यावेळेस या पृथ्वी तलावरती राक्षस माजली त्यावेळेस त्या भगवान परमात्म्यानं अवतार धारण केला. पण एक सांगू तुम्हाला, देव आणि संत वेगळे नाहीत. प्रमाणे देव ते संत निमित्त ते प्रतिमा. मग देव आणि संत एकच आहेत. मग ते या पृथ्वीवरती आल्याच्या नंतर काय करतात, सगळ्यांना समान दर्जा देतात. या इहलोकामध्ये आल्याच्या नंतर सर्वांना समान दर्जा देतात. अभंगाचे तृतीय चरण. सर्वभूती सर्वभूती
सर्वलोकी तोची सर्वाभूती सम अन शरीराचा भ्रम नेनो कदा. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये नामदेव महाराज सांगतात की या पृथ्वीवरती संतच थोर आहेत, साधू थोर आहेत. जसं एखाद्या गाईचं दूध सार आहे त्याप्रमाणे या पृथ्वी तलावरती साधूच श्रेष्ठ आहेत, साधूच थोर आहेत असं नामदेव महाराज सांगतायत. आता आपला टाइम झालेला आहे. मलाही रात्रभर कीर्तन करू वाटणार आणि तुम्हालाही ऐकू वाटणार, पण माणसाने वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर आहे ना? माणसाने वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. झालेली सेवा मी माझ्या गुरुवर्य दिदींच्या चरणी समर्पित करते. झालेली सेवा दिदींच्या चरणी समर्पित करते. सर्व गावकरी सोनारी या गावकऱ्यांच्या चरणी समर्पित करते. सुंदर असं आपण मृदुंग वादन इथून पुढं आणखीन 4 ते 5 दिवस पाहणार आहोत. या दोघांच्याही माझी सेवा समर्पित करते. आणि मी तुम्हाला एवढं सांगून जर कळत नसेल, मी तुम्हाला 2 तास झालं सांगते की आपण संतांची संगत करा, पण मी एवढं सांगूनही जर तुम्हाला कळत नसेल, जाता जाता एक गोष्ट विसरली, माफ करा. त्या भैयांनी सांगितलं होतं मगाशी की आज तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आहे. तर नेमकं कोण आहेत तानाजी मालुसरे? सांगू. आपल्या स्वराज्यासाठी लढणारे, स्वतःच्या मुलाचा विचार न करता या स्वराज्याचा विचार करणारे तानाजी मालुसरे. आज आपल्यात ते नाही आहेत, पण त्यांची कार्य आपल्यामध्ये आहेत. किती कार्य आपल्यामध्ये आहेत. ज्या वेळेस त्यांच्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेस त्यांना निरोप आला की शिवाजी महाराजांचा जिजामाताचा निरोप गेला की अरे आपल्याला कोंढाणा किल्ला जिंकायचा आहे. कोंढाणा किल्ला जिंकायचा असल्या कारणाने चांगली योद्धे जे आहेत ते आपल्या सोबत घेऊन गेलं पाहिजे. एकाच दिवशी तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न रायबाचं, त्याच दिवशी गड जिंकायची वेळ आली. पण त्या वेळेला तानाजी मालुसरे म्हटले की अरे आपण आपल्या मुलाचं लग्न नाही, आज अगोदर लग्न कोंढाण्याचं आणि नंतर लग्न रायबाचं असं म्हणणारे ते तानाजी मालुसरे आपल्या मुलाचा विचार नाही केला. स्वतः त्या गडावरती लढण्याकरिता गेले आणि तो गड आपल्या हातामध्ये ज्यांनी घेतला आज तो गड आपला आहे. आज आपण फक्त शिवाजी महाराजांमुळेच नाही, आपण शिवाजी महाराजांचं नाव घेतोय फक्त त्यांच्यामुळेच नाही, तर सांगू त्यांच्यासारखे लढणारे अनेक राजे होऊन गेले आहेत. पण ते राजे लाखात एक होते, पण माझे शिवाजी महाराज जगात एक होते. तानाजी मालुसरे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी लढले, आपल्या मुलाचा विचार नाही केला. त्यांनी शपथ घेतली की अरे अगोदर लग्न कोंढाण्याचं आणि नंतर रायबाचं असे म्हणणारे आज तानाजी मालुसरे आज यांची पुण्यतिथी आहे. माझी अशी इच्छा आहे की सर्वांनी एकदा उंच हात घ्यावेत. सर्वांनी उंच हात घ्या. ज्यांना हात आहेत ते सर्वांनी उंच हात घ्या. तिकडे तरुण मित्रमंडळ बसलेले आहेत, फोनमध्ये डोकं आहे त्यांचं, पण तरी सुद्धा त्यांनी देखील वर हात घ्या. एकदा तानाजी मालुसरे यांच्या नावाचा जयघोष करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तानाजी महाराज मालुसरे की, तानाजी महाराज मालुसरे की जय. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
जशा शब्दामध्ये मला कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न केला, जसं कीर्तन झालं असेल तसं पदरामध्ये घ्या. एक लेकरू म्हणून ज्यांना एकच मुलगी आहे ना त्यांनी मला दुसरी माना, ज्यांना 2 मुलगी आहेत त्यांनी ती तिसरी माना, ज्यांना 5 आहेत त्यांनी 6वी माना, ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला दत्तक घेऊन जा. जशी सेवा माझ्या हातून घडेल तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न केला.